आज आपण आपल्या शरीरावर जे लाल लाल चट्टे उठतात, रॅशेस उठतात, ज्याला आपण गांध्या उठणं किंवा बोलीभाषेत पित्त उसळणे असं म्हणतो, याविषयी काय उपाययोजना करता येईल, या आजारावर आपल्याला काय करता येईल, कुठे मी माझ्या अनुभवावरून, मलाही याचा त्रास झालेला आहे, हे मी माझ्या अनुभवावरून आणि पूर्ण अभ्यासावरून तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत बघत राहा. कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आधुनिक सायन्स, मॉडर्न सायन्स प्रमाणे या गांध्या, हे पित्त उसळणं म्हणजे नक्की काय, आयुर्वेदिक दृष्टिकोन याच्या मागे काय आहे आणि नक्की कुठली उपाययोजना याच्यावर काम करते आणि खूप प्रभावशाली असते, की आपल्याला होलिस्टिक अप्रोच याच्यासाठी करावा लागेल, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा आजार समजून घेण्यात आणि तो बरा करण्यात खूप मदत होणार आहे. व्हिडिओ मार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. आधुनिक शास्त्राप्रमाणे ही एक प्रकारची ॲलर्जीच आहे. आपल्या स्किन खालचा एपिडर्मिस आणि डर्मिस या लेअरवर इफेक्ट होतो आणि हा कसा होतो हेही मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला आपली बॉडी कुठल्या तरी स्ट्रेसमधून जाते किंवा एखाद्या ॲलर्जनच्या, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल आणि त्या गोष्टीच्या संपर्कात आपली बॉडी आली, तर मग आपली बॉडी हिस्टॅमिन नावाचा एक घटक रिलीज करायला सुरुवात करते. हिस्टॅमिन रिलीज झाल्यानंतर आपल्या त्वचेखालच्या ज्या ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या एक्सपॅन्ड होतात, त्यातून फ्लुइड लीक होतं आणि स्वेलिंग येतं. आणि या स्वेलिंगमुळेच, या फ्लुइड लीक झाल्यानंतर आलेल्या स्वेलिंगमुळे आपल्याला आपल्या त्वचेवर ज्या आहे या गांध्या दिसायला लागतात, रॅशेस दिसायला लागतात. आणि मग त्यानंतर आपल्या नर्वस सिस्टमला, म्हणजे आपल्या मज्जासंस्थेला संकेत दिला जातो की आपल्या बॉडीमध्ये काहीतरी ॲबनॉर्मल एंट्री झाली आहे किंवा काहीतरी ॲबनॉर्मल घडतंय. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला खजवण्याचा संकेत हा आपल्या मेंदूद्वारे दिला जातो. तर ही प्रक्रिया आहे. सायंटिफिकरित्या अशा गोष्टी घडतात शरीरामध्ये आणि त्यामुळे आपल्याला गांध्या उठतात.